सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। कॉलेज सकाळचं चालू झाल्यामुळे मी हर्षदालाही उठवलं। माझ्या आंघोळीनंतर चहा घेतला वगैरे आणि हर्षदालाही उठवलं। ती आंघोळ करून आली आणि मग तिलाही चहा बिस्किट वगैरे दिलं, कारण सकाळचं कॉलेज आहे आणि क्लासही आहे लगेच, त्यामुळे ती दुपारीच येईल। आणि मग डबा दिला तिला आणि त्यानंतर ही भांडी लावायला घेतली। रात्री जी आपण घासून ठेवतो ती मी सकाळची लावून ठेवते, तर ती लावायला घेतलेत। म्हणजे लावून घेतली की जिथल्या तिथे आपल्याला मिळतात जेवण करताना, नाहीतर मग प्रत्येक भांडं शोधायला सगळे खालीवर करत बसायला लागतात भांडी। आता हर्षदा पाण्याची बॉटल भरून घेते, कारण डबा पण भरून घेऊन जाणार आहे। कोरडं असं नेईल काहीतरी, कारण चपाती भाजी काय एवढ्या सकाळी नाही, कारण 7 सव्वा 7ची वेळ आहे ही, त्यामुळे कोरडंच काहीतरी घेऊन जाणार। चहा बिस्किट घेतलं आहे तिने आणि आता दुपारच्या वेळेला येईल। इतर वेळेला जरासं रुटीन वेगळं असतं। जेव्हा 9 साडेनऊला तिचा क्लास असतो तेव्हा कसं होतं, आधी चपाती भाजी नाश्ता हे सगळं होतं आणि मग नंतर बाकीचं उरलेलं। आता कॉलेज आता चालू जे झालं आहे ते सकाळचंच चालू झालेलं आहे 7:30चं, त्यानंतर क्लास पण असतो लगेच। तर ती आता निघाली आणि तिचे पप्पा तिला सोडायला निघालेत, तर ती गेलीत वगैरे। माझी भांडी लावून झालीत आणि मी हे देवासाठी आपल्याला पाणी लागतं ना रोजचं ताजं, तर ते पाणी भरून ठेवते। ते पाणी भरून ठेवलं की मग प्यायचं पाणी लगेच भरून घेणार, कारण पाणी कसं मग सकाळी थोडा वेळ असतं जातं त्यानंतर पाणी, त्यामुळे मग बाकीचं नंतर करते। इतर वेळेला पण तसंच असतं, चहा वगैरे आधी घेतलं की आधी पहिलं पाणी भरून घेते। तर म्हणून हर्षदा जाणार होती त्यामुळे तिला आधी चहा वगैरे ते दिलं, डबा तिचा भरून दिला। भांडी लागलंच लावली, कारण एकदा भांडी राहिली की राहतात आणि मग वेळ लागतो उलट जेवण करताना एक एक भांडं शोधायचं म्हटलं की। आता हे मी काय केलं आहे, जे शिल्लक पाणी होतं ना ते खाली गाळ असतो, मग वरचं पाणी ते वापरण्यासाठी म्हणून आता आपल्याला चहाला आमटीला भाजीला ते चालतं, तर ते भरून ठेवली। 2 पातेली निघाली त्यातली, थोडासा गाळ होता तो ओतून टाकला आणि स्वच्छ असं पिंप घासून घेते आणि मग पाणी भरून ठेवणार। आणि डायरेक्ट मी पाईपच लावते त्याला नळापासून पिंपापर्यंत। तर आता ती घासून घेते आणि मिस्टर इकडं तिकडे करताना दिसत असतील, तर ते काय करतात, त्यांचे काही प्रोजेक्ट चालू असल्यामुळे त्याप्रमाणे त्या तब्येतीसाठी काही गोष्टी कराव्या लागतात, तर त्यासाठी ते पास्ता तिकडे त्यांनी ठेवला आहे उकळत, त्यांना नाश्त्याला तो करून द्यावा लागतो, तर ते उकळत ठेवले। कारण पाणी वगैरे जाईल, मग या भीतीने काय करतो आपण लवकर आवरत असतो, तर ते आता पास्त्यासाठी पाणी तिकडे ठेवलेलं आहे। आता पास्ता त्यामध्ये टाकलेला आहे, थोड्या वेळाने मग पाणी वगैरे भरून झालं की मग पास्ता त्यांना करून दिला की झालं मग। तर पाणी भरायला लावणार आणि मग बाकीची सगळी कामं, आणि कामं काय आपली संपत नाहीत, कामं चालूच असतात। आणि सकाळी बऱ्यापैकी सगळ्याच आपल्या मैत्रिणींकडे कामाची गडबड असते। संध्याकाळच्या तुलनेने सकाळी खूपच गडबड असते। तरी आता डबे नाही आहेत, तरी पण पाणी भरायचं, देवपूजा, रांगोळी काढणे म्हणा किंवा नाश्ता जेवण हे सकाळी सगळं भरपूर काहीतरी, कपडे धुणे, जरी मशीन वगैरे असली तरी आंघोळी प्रत्येकाची झाल्या पाहिजे, त्यानंतर आपण ते सगळंही करणार। असं ती पाईप वगैरे मी रोजच्या रोज अशी धुवून घेते आणि मग लावून घेते पाणी, असं करते। तर जुन्या किचनची नवीन ओळख असं आपल्या ह्याचं नाव आहे। तर असं वाटलं असेल की तेच तर दिसतंय, तर काही थोडेफार बदल केले आहेत। कलर देऊन घेतलेला आहे आपल्याला किचनला आणि बेडरूमला, पण थोडेफार बदलही केलेत मला ज्याप्रमाणे सोयीस्कर होतील, आणि काही मला हवे होते त्याप्रमाणे थोडेसे बदल केलेले आहेत। बरंचसं काही बदललेलं असं नाही, तर ठराविक बजेटमध्ये किंवा ठराविक मला सोयीस्कर होतील अशाप्रमाणे मी बदल केलेत, तर थोडे ते तुमच्याशी शेअर करेनच मी। तर हे आजचं आता आमचं मी रुटीन दाखवते। काम करताना तर चहा एक 4-5 वेळा लागतो, मग 1-2 वेळा मी देते, 2 ते 3 वेळा। त्यापेक्षा कसं होतं, मध्ये ठेवलेला बरं आहे, आणि माझं आता सध्या पीठ मळणं चालू आहे, मध्ये सांगितलं म्हणणार हे करा, त्यापेक्षा आपण ठेवूया यासाठी चाललेलं, नाहीतर वाटली की अरे वा सगळं करून घेता। 2 वेळा चहा घेतो, 4 वेळा घेत नाही ना।
तर घरात असं थोडंफार आपलं चालूच असतं, मुलांचं म्हणा किंवा आपलं नवरा बायकोच्या नात्यात म्हणा, असं थोडंफार पाहिजेच आहे. तर इथे पीठ माझं मळून झालं आणि तेल लावून ठेवते, तोपर्यंत भिजेल आणि मग नंतर मग चपात्या बनवेल. आज काही घाई नाही आहे, नंतर रोजची घाई असते चपाती वगैरे बनवायची, भाजीची. तर आज घाई नाही. ते झाकून एका बाजूला ठेवून घेतलं आणि आता मी पूजा करून घेणार आहे. आता पूजा करून आले आणि भाज्या जे काही लागतात ते काढून घेतले. म्हणजे भाजीसाठी, भाजी करण्यासाठी पास्त्याला पण लागतील थोडेफार, तेही घेतलेलं आहे. लसूण घेतलेलं आहे, पुढे दाखवते काय करणार आहे ते. तर हे सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या, सगळं चिरून म्हटलं चिरून घ्यायचं आणि मग पास्ता करून द्यायचा. तर पास्ता वगैरे त्यांना करून दिला. मला आवडत नाही जास्त ते पदार्थ, त्यामुळे कधीतरीच खाते आणि त्यांचं असं ठराविक गोष्टींसाठी रोज चालले, पण मला काय नाही आवडत तसे पदार्थ. आपले नेहमीचे नाश्ते असतात ते चालतात. तर आता चपात्या करून घेते, कारण पीठ छान भिजलेलं आहे. चपात्या करून घेते आता आणि मग भाजी करणार. आणि तिकडे मोठं पातेल दिसत असतील तर लसूण घेतलेला, मग अशी मी सांगितलं जेव्हा भाज्या घेतल्या तेव्हा लसूण घेतलेला आणि लसूण सोलून वगैरे मिरची, लसूण, आलं वगैरे, जिरे जरासं वाटलं आणि त्याला फोडणी टाकलेली, कढी केलेली. कारण परवा ताक केलेलं, त्यामुळे बऱ्यापैकी आंबट झालेली ती आता, त्यामुळे मस्तपैकी कढी करूया म्हटलं. आणि थंडी आहे, छानपैकी थंडी सुरू झालेली आणि कढी अशा याच्यात छान वाटते प्यायला. आणि आमच्या सगळ्यांना कढी आवडते. प्रणव सोडला तर आम्हाला तिघांनाही कढी आवडते, मिस्टरांना तर प्रचंड कढी आवडते. त्यामुळे कढी केलेली आहे आणि एका बाजूला चपात्या चाललेले आहेत. तर चपात्या झाल्या, लागलंच पिठाचा वगैरे डबा लागलंच मी तिथलं सगळं हे करून घेते. पोळपाट लाटणं वगैरे धुवून ते लगेच ठेवते. बाकीची भांडी राहिली तर चालते, पण पोळपाट लाटणं वगैरे ते लगेच हे करून घेते. आता कुकर लावून घेते आणि चपात्या थोड्याच केलेत. तर का थोड्या केलेत सांगते. तर झालेलं असं की अचानक काल झालेलं कसं, भाकरी वगैरे झालं आणि हे अचानक म्हटलं की बाहेर जेवायचं, त्यामुळे ती भाकरी तशीच राहिली रात्री आणि जेवायला जायचा प्रोग्राम ठरला. मग ती भाकरी तशीच राहिली. मग आता ती काय करायची, कारण 2.5 भाकरी होती जवळजवळ आणि एवढी टाकण्याचं धाडस होत नाही आपलं, आणि अशी ती भाकरी खायला हे होत नाही. तर त्या शिळ्या भाकरीचा पण पदार्थ करणार आहे, त्यामुळे मी चपात्या थोड्याशा केल्या. कारण प्रणव वगैरे जर खाल्लाच नाही, नंतर खाल्लं त्याने आवडलं आणि मागत होता, तर म्हणून मी चपात्या थोड्याशा केल्या. तर इथे भाजीही चिरून घेते, पण काही वेळेला नंतर पण मुलं मागतात. तर 2.5 भाकरी होती चौघात. मग म्हटलं नाहीच हे झाली तर एखाद दुसरं कोणतरी चपाती खाईल, भाजी खाईल, याने मी ते करून घेते. नाही तर तसं काय करण्याची हे नव्हती. तर भाजीसाठी आता काय केलं, कांदा वगैरे भाजत टाकलेला आहे, टोमॅटो वगैरे, आणि बारीक अगदी गॅसवर आहे. तर म्हटलं आपण कचरा काढून घ्यावा, कारण होतं सकाळी कचरा काढलेला होता, पण नंतर आता बरंचसं भाजी चिरणं वगैरे सगळं झालेलं होतं, त्यामुळे म्हटलं कचरा मारून घ्यावा. कचरा मारून झाल्यावर हात धुवून घेतले आणि त्यावरच मिरची टाकली भाजत आणि थोड्या वेळाने चटणी मीठ वगैरे सगळं घालून घेतलं. सकाळीच चिरली नाही, कारण त्यांना जाण्याची गडबड होती, त्यामुळे नाश्ता पटकन तेवढाच करून दिला आधी, नंतर चिरली भाजी. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही भाजी वाफेवरच केली. थोडासा पाण्याचा असा शिपका आपण म्हणतो ना, थोडंसं हातानं पाण्याचं असं हे थेंब थोडेसे सोडायचे, तसं केलं. आणि हे झाल्यावर मग कपडे वगैरे ते सगळे लावून घेतलं आणि म्हणजे मशीनला कपडे वगैरे लावले, कारण भाकरी वेळानं करणार आहे. गरम गरमच भाकरी छान लागते. आणि जेवायला बसायच्या आधीच 5-10 मिनटं ही भाकरी मी फोडणी टाकते. मस्तपैकी भाकरी आहे. हर्षदाला सांगते, हर्षदा कॉलेजमध्ये गरम गरम आता भाकरी करून टाकली, एकदम सुंदर लागते. दही किंवा कढी
काय केलं? कढी कढी केली. गरम गरमच छान लागते भाकरी म्हणजे फोडणी टाकलेली. भजी पण करते. होय. भाकरी एवढी सुंदर झाली की प्रणवला, हर्षदाला आणि हवी होती. मला वाटतं खूप जणांकडे अशी भाकरी फोडणी टाकून खात असतील, पण खात नसतील तर अशी करून बघा नक्की, छान लागते. पाणी. ह्याच्यात हां. थोडंसंच झालं. बारीक ह्याच्यावर ठेवलेली मशीनचा आवाज येते. बारीक ह्याच्यावर ठेवलेली जेवायला बाकी सगळं गरम केलं. जेवायला आता सगळेच बसणार, सगळेच येतात आता